आपापल्या कामाला लागायचे. अशा तऱ्हेनं 20 तारखेला 3 नंबरवरचं नाव आहे, तिथं कमळाचं निशाण आहे. त्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतं मला द्यावीत. ज्या योगी आपल्या आशीर्वादामुळं मला पुढे काही आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करता येतील एवढंच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. 3 नंबरला नाव आहे सुधीर दादांचं, कमळ चिन्ह आहे. आता 1,500 येतात. 2100 जाहीर केलंय. निवडणूक महिलांनी हातात घ्यायची. तुम्ही घेतला तर तुम्हाला घाबरून सरकार 3,000 करेल नक्की, 100%. तुम्हाला बस प्रवास मोफत केला अर्ध्या तिकिटावर. मुलींच्यासाठी शिक्षणासाठी फी माफ केली. रेशनवर धान्य मोफत केलं. आता मला सांगा, घरामध्ये तुमचा रुबाब वाढला की नाही? जरा आवाज वाढला की नाही? हे कोणामुळं? भाजपमुळं, दादामुळं. त्यामुळे अनेक इलेक्शन आपल्या घरचे मालक सांगायचे असं कर. ही इलेक्शन 2024 की तुम्ही सांगायचं मी सांगते का असं करा म्हणून. याशिवाय कमळाशिवाय कुणाला द्यायचं नाही. तर कमळाने आमचा मान सन्मान केलाय, महिलांचा मान सन्मान केलाय. आम्हाला मुख्यमंत्री लाडकी योजना. नवरात्र कधी महिन्याला 1,500 रुपये देत होता काय कधी? मग मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलं. तुम्हाला कुठे जायला सांगितलं का? कुठं कलेक्टर ऑफिसला जायला सांगितलं का? कुठं लाईनीमध्ये उभं राहायला सांगितलं का? अहो, घरात तुम्ही निवांत झोपलात आणि 11 वाजता मेसेज आला, बघताय तर 7,500 जमा झाले. असे पैसे कधी भाऊ तर दिलता का ओवाळणी म्हणून? मग या लाडक्या भावासाठी आपल्याला कमळाला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. सुधीर दादांनी रस्ते गटरी तर केला, विकास चांगला केला, पण मुख्यमंत्र्यांनी तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी वाढवला. आज प्रत्येक महिला म्हणते माझे स्वतःचे हक्काचे पैसे आहेत. माझी गोरगरीब महिला अनेक वर्ष तिचं स्वप्न होतं, माझा मालक काम करून आम्हाला आतापर्यंत उदरनिर्वाह करतोय, आम्हाला दिवाळी खरेदी करतोय, पण या केपेला तुम्ही स्वतःच्या जीवावर दिवाळी केला की नाही? नवऱ्याला एक शर्ट पीस घेतला की नाही? खरं सांगा. मुलांना कपडे घेतले की नाही? ही जर व्यवस्था केली असेल तर भारतीय जनता पार्टीने केली. त्यामुळं तुम्हाला हा स्वाभिमान जगवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आता मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये लोक येतील, काहीतरी आमिष दाखवतील, काहीतरी पैसे देतील, तुम्ही ते घ्या. पण तू त्याला सांगा, अरे तू 1 दिवस देशील पण तू मला दर महिन्याला माझा मुख्यमंत्री देणार आहे. हे सरकार कशाला सोडू? मी त्यांनाच आतापर्यंत काँग्रेसला तुम्ही मतदान केला. काँग्रेसचे लोक या ठिकाणी भरपूर वेळा निवडून आले. कधी तर तुमचा विचार केला का? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मान सन्मान दिला का नाही मावशी? त्यामुळे सांगायचं आता घरामध्ये नवऱ्याला म्हणायचं गपकुमान कमळाची चर्चा कर, नाही 2 दिवस तुला जेवायला घालणार नाही. आतापर्यंत साडीसाठी रुसला की नाही? दागिन्यासाठी रुसला की नाही? या केपेला पहिल्यांदा कमळासाठी रुसायचं. तोपर्यंत घरी कमळ म्हणत नाही, तोपर्यंत घरात त्यांनी बाहेर जाऊन सांगितलं पाहिजे बाबा आता कमळाशिवाय पर्याय नाही. ज्या वेळेला तुम्ही महिलांनी हातामध्ये इलेक्शन घेतलं तुम्ही काही कमी नाही, लक्षात ठेवा. दादानीच का जाईल 3,60,000 मतदान आहे, 1,81,000 तुम्ही आहे. किती आहे? पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे. आमचा घरी सकाळी एकाने नाश्ता करतो, दुपारी एक जेवतो आणि संध्याकाळी वेगळंच बोलतो. त्याला सांगायचं गप गुमान कमळ म्हटलं तर दार उघडणार, नाहीतर दार उघडणार. हे करणार की नाही? पण तुमचा मान सन्मान कोण केलाय? भारतीय जनता पार्टीने केलाय. लक्षात ठेवा. अशी सुधीर दादांसारखी चांगले काम करणारी माणसं या सांगलीकरांनी आमदार म्हणून दिले. 4,000 कोटी खर्च केले. आपल्याला लई चर्चा करायला नको. 4,000 कोटी वगैरे बाकीचे बघत बसतील. आपल्याला 7,500 आले की नाही? आपल्याला रेशन माफ आहे की नाही? बस झालं. त्यामुळे हे सरकार चांगलं आहे. हे गोरगरिबांचं सरकार आहे. तुमचा मान सन्मान वाढवणारं सरकार आहे. लक्षात ठेवा. ही योजना आम्ही आणलो.
तुम्हाला काय त्रास झाला, काय पैसे मिळाला नाही? काँग्रेसच्या काळामध्ये तलाठी ऑफिसला हेलपाटे मारा, त्या माणसाला काहीतरी 5-50 रुपये चहा पाण्याला द्या. अहो तुम्हाला कळलं सुद्धा नाही ही योजना घरापर्यंत पोहोचली. हा विकास आहे, हे सरकार आहे, हे माबाप आहे. तुमच्यातली एखादी मुलगी डॉक्टर होईल, एखादी मुलगी इंजिनियर होईल, तिला पूर्ण फी माफ आहे मावशी. 2100 रुपये म्हणजे कमी नाही. वर्षाला 25,200 तुम्हाला ऐकतं मिळणार त्या ठिकाणी. त्याच्यावर हक्क फक्त तुमचा असणार आहे. हे सरकार माझं आहे. म्हणून महिलांनी निर्णय करायला पाहिजे की आज जे सरकार येणार आहे महिलांच्या ताकदीवर येणार आहे. मी संजय नगरच्या सर्व प्रमुखांना या ठिकाणी सांगतो की आपण त्या केपेला सगळ्या बूथवर महिलांना बसवायचं आहे. एकही माणूस त्या ठिकाणी बूथवर असणार नाही पाहिजे. बसणार काय एक दिवसभर महिलांनी बूथ ताब्यात घेतला पाहिजे. आणि या महाराष्ट्राला आपण सांगायचं आहे आणि ही 2000 विधानसभेची इलेक्शन महिलांनी ताब्यात घेतलेली आहे. महिलांनी त्या ठिकाणी निर्णय केलाय की असं चांगलं सरकार परत निवडून द्यायचं आहे. एक दिवस काढणार का नाही? आवाज हळू आला. एक दिवस करा. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसा बूथवर आणि लोकांना सांगा हे आमचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे, गोरगरिबांना न्याय देणारं सरकार आहे. तुम्ही जर या गोष्टी केल्या नाहीत तर मग सरकारला पण वाटतं की एवढं आम्ही सगळं देऊन महिला घरात बसल्या. मला असं वाटतं की तुम्ही असं करणार नाही. या देशामध्ये सगळ्यात प्रामाणिक जर काम करत असतील तर ते एकला महिलांनी घरात घेतलं तर मावशी सांगा घरात कुणाचं धाक आहे का बदलायचं? तुमच्या समोर तर ते म्हणणार बाई गपस मी कमळाला देतो मत. घरात टाईट करा वातावरण 4 दिवस. तो कमळाचा विचार बाहेर करेन त्याला म्हणायचं तुझं काही खरं नाही आता. त्यामुळे लक्षात ठेवा एक स्त्री घराची प्रमुख असते की नाही? तुमचं सगळं ऐकते की नाही? नवरा पण ऐकतोय हो. बाहेर सांगतोय मस्त मोठं त्या घरात ऐकतोय. त्यामुळे तुम्ही सांगायचं कमळाशिवाय बाबा विचार नाही, कमळाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही घाबरायचे किती तुम्ही आहे? मतदानापेक्षा पुरुषांच्या पेक्षा 1000-2000 मतांना तुम्ही जास्त आहे. 1,81,000 महिलांचं मतदान आहे. या सगळ्या रणनागिनींनी जर ठरवलं तर कोणी पण येऊ दे, कोणी पण विरोध जाऊ दे. सुधीर दादा तुमच्या समोर आहे, सातत्याने भेटतायत, तुमची कामं करतायत की नाही? मला सांगा सुधीर दादा रस्त्याचं काम करतायत, मुख्यमंत्री तुमचं घरामध्ये पैसे देतात आणि कसलं पाहिजे बाकीचा विचार आपल्याला. त्यामुळे रेशन मोफत आहे, 3 सिलेंडर आहेत, बस प्रवास मोफत आहे. मनात आलं की माहेरला जायला काय तर विचारायला लागतं. पैसे बी मुख्यमंत्री देतोय, अर्ध तिकीट पण देतोय. कुणाला विचारायची गरज आहे? उद्या चाललंय बघ माहेरला म्हणायचं. तुळजापूरला जाता की नाही? देवीला जतला जाता की नाही? तरी लांगा जतला जायला पहिला किती वेळ लागत होता, आता 1 तासामध्ये जात आहे. देवीचे दर्शन 2 तासामध्ये झाले. आता मुख्यमंत्री खर्चाला पैसे पण दिले, तिकीट अर्धे केले, देवीचं दर्शन पण होतंय. ह्याच्यासारखं सुख काय मावशी? त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी निश्चय केला पाहिजे. या सुधीरदादांच्या सारखा चांगला माणूस या सांगली विधानसभेचा 3ऱ्यांदा आमदार या ठिकाणी होणार आहेत. आता तुम्हाला पुढचं सांगतोय जोरात काम कशासाठी करायचं. तुम्ही आमदार करा. येणाऱ्या काळामध्ये सुधीरदादा या सांगलीचे मंत्री होतील. येणाऱ्या आतापर्यंत आमदार असताना 4000 कोटीचा निधी आणलाय. मंत्री झाल्यानंतर तुमचं तुम्ही रात्री घरात बसून हिशोब करा. त्यामुळे वेळ कमी आहे. प्रत्येकाने इथे जमलेल्या लोकांनी सुधीरदादांच्या बरोबर समोर आले की मी बऱ्याच लोकांना सांगतो दादा तुम्ही सांगा आम्ही तुमच्यासाठी काय पण करतो. 4 दिवस काम करा. प्रत्येकाने आपापल्या शेजारीमध्ये जावा. प्रत्येकाला पै पाहुण्याला सांगा की मतदान झालं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे. आज एक शपथ घेणार काय? सगळ्यांनी 11च्या आत मतदान करायचं. ठरलं काय आपलं? सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवदर्शन घ्यायचं, देवाला नमस्कार करायचं आणि त्या मतदानापर्यंत जायचं. 11च्या आत सगळं मतदान आपण या ठिकाणी झालं पाहिजे. देवाऱ्यासमोर पुडी बिडी अंगारा असतोय की नाही? 4 दिवस आता गुलाल ठेवायचा.
त्या गुलालाची पुडी ठेवायची, सकाळी उठून काढून बघायचं, बाबा 23 तारखेला जर गुलाल खेळायचा असेल तर 20 तारखेला आपल्याला मतदान केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी हे निश्चय त्या ठिकाणी केला पाहिजे. आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. 20 तारखेला मतदान आहे. सगळ्यांनी कुठेही गावाला न जाता मुलांना सगळ्यांना बरोबर घेऊन मतदानला त्या ठिकाणी जायचंय. 12-1च्या आत आपलं पहिल्या टप्प्यामध्ये मतदान सगळं झालं पाहिजे. जरा थांबा की जरा ही येऊ दे, काही नाही, पहिला मतदान मग बाकीचं काम हे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 3 नंबरचं कमळ चिन्ह आहे. तिसऱ्यांदा आपल्याला निवडून द्यायचं आहे. सुधीरदारांना प्रचंड मतांना निवडून द्या आणि कमळ चिन्ह मुंबईला पाठवा एवढी विनंती करतो.